Hello students, today we are going to see this question and this one another topic, next topic of 5.6 third part it is. Here already we have seen the two derivations, that variation of g with altitude and variation of with altitude and variation of g with depth. म्हणजे g ची किंमत पृथ्वीच्या सरफेस पासून जो जो वरती जावे तो कशी बदलते त्याच्यासाठीचा ग्राफ आणि पृथ्वीच्या सरफेसवरील जी ची व्हॅल्यू म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस और व्हेरिएशन ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अकॉर्डिंग टू द डेप्थ. तर डेप्थ नुसार कशी बदलते तर त्याच्यासाठीचा ग्राफ, असे दोन ग्राफ आहेत आणि दोघांची कंपॅरिझन आपल्याला बघायची आहे. तर बघा, क्वेश्चन आहे ड्रॉ अ ग्राफ शोविंग द व्हेरिएशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ड्यू टू डेप्थ अँड अल्टिट्यूड फ्रॉम द अर्थ सरफेस. ड्यू टू डेप्थ अँड अल्टिट्यूड आता बघा, जी ची किंमत तीन प्रकारे बदलते. अगोदरच आपण पाहत आहोत की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी ची व्हॅल्यू ही 9.8 ही जी व्हॅल्यू आहे ती ॲव्हरेज व्हॅल्यू आहे, पण ती जागोजागी बदलते. म्हणजे कसं, तर पृथ्वीच्या वर अल्टिट्यूड वर गेले डिफरंट हाईट्सवर तर तिथं व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्या ग्राफ प्रमाणे बदलते किंवा तिचं व्हेरिएशन चेंज हा असा होतो. आणि इनसाइड द अर्थ जर गेली ॲट अ डेप्थ बिलो द अर्थ सरफेस तर ती या ग्राफच्या नेचरनुसार ती बदलते. आता समजलं. मग क्वेश्चन काय आहे की डेप्थ आणि अल्टिट्यूड दोन गोष्टी आपण डेरिवेशन पाहिलेले आहेत. डेप्थ नुसार आणि अल्टिट्यूड नुसार आता जी ॲट हाईट h इज इक्वल टू स्मॉल जी 1 मायनस ट्वाइस h अपॉन r. हे जे डेरिवेशन आपण पाहिलं हे आहे अल्टिट्यूड म्हणजे हाईट नुसार स्मॉल जी चे चेंज होणे. आणि जी डी जे होतं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ चेंजिंग और व्हेरिएशन विथ डेप्थ इज इक्वल टू जी 1 मायनस डी अपॉन आर. तर हे जे डेरिवेशन्स आपण पाहिले हे फर्स्ट आणि हे सेकंड, आणि आज पाहणार आहेत हे नंबर 3. 5.6 टॉपिक मध्ये 4 सब टॉपिक्स आहेत, त्याच्यातला हा थर्ड असेल. फर्स्ट आणि सेकंड ऑलरेडी वी हॅव सीन इट. तर अकॉर्डिंग टू द हाईट हाऊ द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस, व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी changes, and according to depth means as you go inside the earth the value of acceleration due to gravity changes. मग ह्या दोघं चेंजेस मध्ये बदल आहे, थोडासा फरक आहे, तो बघायचा आहे. तर समजला क्वेश्चन. आपण क्वेश्चन काय आहे, ड्रॉ ए ग्राफ. हा ग्राफ आहे रेड कलर्ड लाईन शोविंग द व्हेरिएशन. शोविंग मीन्स दर्शवितो की चेंज ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू ड्यू टू द डेप्थ अँड ड्यू टू द अल्टिट्यूड फ्रॉम द अर्थ सरफेस. डेप्थ नुसार आणि उंचीनुसार. उंची म्हणजे पृथ्वीच्या सरफेसच्या वरती जसं जसं जाणार तसं तसं ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होत जाते. आता हे आपल्याला ग्राफवरून रिप्रेझेंट करायचं आहे. आता बघा, द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी goes on decreasing with, जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाते विथ कशानुसार, कोणत्या गोष्टीनुसार, तर इनक्रीज इन डेप्थ. म्हणजे जसं जसं खोल खोल जाणार तसं जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाते, डिक्रीज होत जाते बिलो द अर्थ सरफेस. किंवा व्हॅरीज लिनियरली विथ आर मायनस डी. आता बघा, आपण दोन सर्कल पाहिले होते. मोठ्या सर्कलची रेडियस कॅपिटल आर होती आणि अजून छोट सर्कल की ज्याची रेडियस इथून इथपर्यंत
मोठ्याची कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, आणि ऑब्जेक्ट इथं होता, आणि ही छोट्याची आर मायनस डी ही रेडियस पहिली होती. तर आर मायनस डी ही रेडियस इक्वल टू स्मॉल आर घ्यायच्या. आता स्मॉल आर म्हणजे ऍक्च्युअली आपण जर ऑब्जेक्ट अबाव द अर्थ सरफेस घेतला असा, तर हे जे डिस्टन्स असतं अबाव द अर्थ सरफेस, दॅट इज एच. दिस वन इज कॅपिटल आर, and r plus h is the small r is equal to capital R radius of earth plus height of the object above the earth surface, this one is the small r. मग या ठिकाणी इन्क्रीज इन डेप्थ बिलो द अर्थ सरफेस म्हणजे जसं जसं तुम्ही पृथ्वीच्या सरफेस पासून आतमध्ये पृथ्वीच्या सेंटरकडे जाणार, तसं तसं आर मायनस डी कमी होत जातो. आता डेरिवेशन मध्ये आर मायनस डी इक्वल टू स्मॉल आर घ्यावा लागेल. तर हा आर मायनस डी एवढी जी रेडियस आहे, रेड्युस्ड रेडियस ऑफ द अर्थ, तर व्हॅल्यू ऑफ जी काय होत जाते, कमी कमी होत जाते. पण ती लिनियरली कमी होते. म्हणजे जसं जसं डेप्थ वाढत जाईल तसं तसं जी ची व्हॅल्यू बघा कमी कमी होत जाते इनसाइड द अर्थ. लिनियरली म्हणजे बिलकुल प्रमाणशीर, प्रमाणात, प्रपोर्शनल मध्ये. पण आता बघा डेप्थ नुसार लवकर पृथ्वीची रेडियस 6400 किलोमीटर आहे ॲव्हरेज. म्हणजे आणि पृथ्वीच्या सेंटरला ग्रॅव्हिटीची जी ची व्हॅल्यू स्मॉल जी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू ही 0 आहे. म्हणजे बघा 6400 किलोमीटर आतमध्ये गेले म्हणजे टुवर्ड्स द सेंटर गेले, टू द सेंटर ऑफ द अर्थ गेले, तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 0 होते. स्मॉल जी इज इक्वल टू 0. पण जर पृथ्वीपासून वरती गेले तर ती कमी व्हायला बरंच अंतर लागतं. म्हणून हा ग्राफ ह्या पद्धतीचा आहे. बघा ह्या ग्राफमध्ये आणि ह्या ग्राफमध्ये काय फरक आहे, हा लिनियर आहे, हा नॉन लिनियर आहे. म्हणजे इथं प्रपोर्शन मध्ये थोडंसं खाली गेले का लगेच व्हॅल्यू कमी होते, अजून थोडंसंच खाली गेले तर व्हॅल्यू कमी होते. परंतु वरती मात्र बरंच अंतर गेल्यानंतर ती कमी कमी होत जाते. आणि इट विल बिकम्स टू 0 ॲट इन्फिनिटी. बराच अंतरानंतर ती 0 बनणार. या लेवलला टच झाला हा रेड कलर्ड ग्राफ, या एक्स ऍक्सिसला टच झाला म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ही काय होते, 0 बनते. आता या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा जी वर्सेस इकडे डेप्थ साठी आहे एवढा ग्राफ, आणि इकडे अल्टिट्यूड साठी आहे. मग या ठिकाणी स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणजे काय, डेप्थला स्मॉल आर ची व्हॅल्यू ही नथिंग बट रेडियस ऑफ द अर्थ असते, आणि ऍट अल्टिट्यूड ती डिफरंट असते. मग आउटसाइड द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून जो वरती जाणार तो जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. परंतु तिला कमी व्हायला बरंच अंतर पार केल्यावर थोडीफार कमी होते. आणि इकडे डेप्थ नुसार जर गेले तरी व्हॅल्यू कमी होते, नो डाऊट, पण लवकर कमी होते. आणि हे कमी होणे, जी डिक्रीज होणे, हे लिनियर आहे, इथं हे नॉन लिनियर आहे. आता समजलं. मग हा ग्राफ काय आहे, हा ए पॉइंट आहे, पीक पॉइंट. द व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजिंग विथ इन्क्रीज इन डेप्थ बिलो द अर्थ सरफेस अँड व्हॅरीज लिनियरली. आणि दुसरी गोष्ट, इन्क्रीज इन हाईट अबाव द अर्थ सरफेस. इन्क्रीज इन हाईट म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजिंग विथ इन्क्रीज इन हाईट, म्हणजे जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाते जसं का हाईट वाढत जाते अबाव द अर्थ सरफेस. आणि ह्याचं व्हॅरिएशन चेंज जो आहे तो कसा आहे, इनव्हर्सली विथ ह्याचा स्क्वेअर केला, आर स्क्वेअर, तर ह्याच्या स्क्वेअरच्या प्रमाणात ती कमी होत जाते. आता हा ग्राफचे नेचर आपण पाहिलं. आता डिराइव्ह अन एक्सप्रेशन, अजून जी ची व्हॅल्यू बदलत जाते,
पृथ्वीच्या वेगवेगळ्या सरफेसवरील पॉइंट्सवर, जसं की नॉर्थ पोल, साऊथ पोल हा पोलर ॲक्सिस आहे आणि असा हा इक्वेटोरियल ॲक्सिस आहे. टोरियल मीन्स विषुववृत्तीय अक्ष किंवा ॲक्सिस हा असा आहे. आणि अर्थ ही अशी रोटेट होते, तर तिच्या अँग्युलर व्हेलॉसिटी, एंगल करण्याचा जो व्हेलॉसिटी आहे दॅट इज ओमेगा. आता हा ई फॉर इक्वेटर आहे आणि इकडे पोल्स आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर तुम्ही इक्वेटर कडून पोल्स कडे जसं जसं जाणार तसं व्हॅल्यू ऑफ जी वाढत वाढत जास्तीत जास्त इथं असते. तसंच इथं पण जास्तीत जास्त असते. जितकी नॉर्थ आणि पोलला जी व्हॅल्यू असते जीची, तितकीच साऊथ पोलला सुद्धा असते. म्हणजे दोघं पोल्सला व्हॅल्यू 9.83 आणि 22 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी असते. 9.83 असते इथं आणि इथं 9.78 असते. इथं 9. या दोघं ठिकाणी 9.83 असते आणि इथं 9.78 असते. आता मग आपण 9.83 पोल्सला जर पाहिलं तर व्हॅल्यू ऑफ जी ही 9.83 असते आणि इक्वेटरला पाहिलं तर जी ची व्हॅल्यू ही 9.78 असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मग आपण तर 9.8 यूज करतो. जी ची व्हॅल्यू आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी यूज करतो. मग ही व्हॅल्यू कुठून आली, तर या दोघांची ॲडिशन करून जे आन्सर येईल डिवाइड बाय त्याला डिवाइड बाय 2 करून जे आन्सर येईल ते म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू. तर इथली आणि इथल्या व्हॅल्यू, दोघं व्हॅल्यूच्या इक्वेटरला किती आहे 9.78, पोल्सला म्हणजे दोघं ठिकाणी किती आहे 9.83. इक्वेटर म्हणजे अशी लाईन अर्थला जी हॉरिझॉन्टल प्लेन किंवा सर्कल, अ बिग सर्कल विच कट्स द अर्थ इंटू 2 हाल्व्स, म्हणजे 2 अर्धगोलांमध्ये जी रेषा पृथ्वीचं विभाजन करते, डिव्हिजन करते, दॅट इज कॉल्ड इक्वेटर किंवा विषुववृत्त असं म्हणतो आपण. तर विषुववृत्तानुसार आपण पाहिलं की जी ची व्हॅल्यू इथं कमीत कमी असते ह्या लाईनवर. ही लाईन ऑन द अर्थ दोघं साईडने असेल असं गोल अर्थच्या. आणि इथं पोल्सला म्हणजे ध्रुवांना जी ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते, ती म्हणजे 9.83. आणि या दोघांचा ॲव्हरेज आपण 9.8 इतकी व्हॅल्यू आपण यूज करतो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता आपल्याला डेरिव्हेशन पाहायचं आहे. कोणतं? डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर व्हेरिएशन इन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणजे जी, स्मॉल जी ची व्हॅल्यू ऑफ द अर्थ विथ लॅटिट्यूड बघायची आहे. म्हणजे लॅटिट्यूड नुसार जी ची व्हॅल्यू बदलत जाते. आता बघा, इथून इकडे गेले तर वाढत जाते, इथून इकडे गेले तर कमी कमी होत 9.83 ची कमी कमी होत 9.78 होते. इथून इकडे जाणार वाढत जाणार, 9.78 ची 9.83 होणार. इथून इकडे गेले तर 9.83 ची कमी कमी होत जाते. म्हणजे इक्वेटर टू पोल्स गेले, इकडे गेले किंवा इकडे गेले तरी वाढत जाते. आणि पोल्स टू इक्वेटर इकडे गेले किंवा इकडे गेले तर पोल्स टू इक्वेटर व्हॅल्यू कमी होत जाते. मग आता त्याच्यासाठी एक्सप्रेशन बघायचे आहे. तर लॅटिट्यूड नुसार ती कशी बदलते. आता तुम्ही 10th मध्ये शिकलेले आहेत लॉंगिट्यूड्स अँड लॅटिट्यूड्स. मराठीमध्ये म्हणतात त्यांना रेखावृत्त आणि अक्षवृत्त. आता आपल्याला लॅटिट्यूड म्हणजे काय, तर बघा, इक्वेटरने तुम्ही समजा पी इज वन ऑफ द प्लेस. पी हे एक ठिकाण आहे, एनी प्लेस, पण कुठं नाही येते, नायदर ऑन द पोल नॉर ऑन द इक्वेटर आहे. मग ते प्लेस इकडे घ्या का इन बिटवीन ह्या दोन पॉइंट्सच्या दरम्यान घ्या किंवा इकडे घ्या इकडे घ्या, पण नायदर ऑन द पोल्स नॉर ऑन द इक्वेटर ते आहे. कन्सिडर अ प्लेस or point P.
विच इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा, ही अर्थ आहे, तिच्या सरफेसवर हा पॉइंट पी आहे. मग हा जो पॉइंट पी आहे याला जोडणारी जी लाईन ओपी आहे, त्या ओपी लाईनने इक्वेटरशी केलेला जो अँगल आहे, दिस अँगल इज कॉल्ड लॅटिट्यूड. त्या अँगलला म्हणायचं लॅटिट्यूड. द लाईन जॉईनिंग द प्लेस टू सेंटर इज कॉल्ड, सॉरी एक मिनिट, हा अँगलची डेफिनेशन करूया आपण. लॅटिट्यूडची डेफिनेशन कशी करतात? द अँगल मेड बाय द लाईन. हा अँगल कोणी मेड केलेला आहे, बनवलेला आहे? द अँगल मेड बाय द लाईन joining the place and the center of the earth with the equator. इक्वेटरशी या लाईनने केलेला कोण, की जी लाईन जॉईन करते, कोणाकोणाला जॉईन करते? सेंटर ऑफ द अर्थ अँड द प्लेस. तुम्ही ज्या प्लेसला लॅटिट्यूड तुम्हाला पाहिजे असेल तो अँगल, मग दिस अँगल थीटा इज कॉल्ड लॅटिट्यूड ऑफ दॅट प्लेस. तर बघा, लॅटिट्यूडची डेफिनेशन आहे, लॅटिट्यूड इज अन अँगल मेड बाय रेडियस वेक्टर. आता हा ओ पी एक रेडियस वेक्टर आहे. मग लॅटिट्यूडची डेफिनेशन कशी करतात? तर लॅटिट्यूड इज अन अँगल. लॅटिट्यूड हा एक अँगल असतो, मेड बाय, तो बनवलेला असतो, कोणी, कोणाशी? तर रेडियस वेक्टर. मेड बाय रेडियस वेक्टर ऑफ एनी पॉइंट. हा पी पॉइंट इथं 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 कुठं पण असू शकतो. मेड बाय रेडियस वेक्टर ऑफ एनी पॉइंट. हा एनी पॉइंट आहे ई टू पोल्सच्या दरम्यानचा. एनी पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ विथ द इक्वेटोरियल प्लेन. हे इक्वेटोरियल प्लेन आहे, म्हणजे पृथ्वीला असं ते कट करेल. समजलं? मग लॅटिट्यूड इज अन अँगल. लॅटिट्यूड, दिस अँगल इज अन अँगल, हा एक अँगल असतो मेड बाय, कोणी कोणाशी बनवलेला, कोण आहे? रेडियस वेक्टर ऑफ एनी पॉइंट. एनी पॉइंटच्या रेडियस वेक्टरने. पण कुठून? फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ, सेंटर पाशी, या सेंटर जवळ, विथ द इक्वेटोरियल प्लेन. म्हणजे हे इक्वेटोरियल प्लेन आहे. म्हणजे अर्थला अशी कट केली तर हिचे दोन हाफ होतील, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, नॉर्थ हेमिस्फियर, साऊथ हेमिस्फियर. ओके. आता द अर्थ रोटेट्स अबाउट इट्स पोलर ॲक्सिस. हा पोलर ॲक्सिस आहे आणि अर्थ ही अशी अशी रोटेट होत आहे फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे ती फिरत आहे. म्हणजे आता बघा, समोर पश्चिम आहे, वेस्ट आहे, आणि इकडे सन म्हणजे ईस्ट आहे. तर ही अर्थ अशी अशी फिरत जाते. मग तिचा हा जो ॲक्सिस झाला, तो ॲक्सिस कोणता असेल? पोलर ॲक्सिस असेल. तर पोलर ॲक्सिस, द अर्थ रोटेट्स अबाउट इट्स अ पोलर ॲक्सिस फ्रॉम वेस्ट टू ईस्ट विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. युनिफॉर्म म्हणजे एक समान स्पीडमध्ये ती फिरत असते, एक समान स्पीडमध्ये, कधी जास्त कधी कमी असा स्पीड नाही, युनिफॉर्म स्पीडमध्ये ती फिरत असते, किंवा युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ॲज शोन इन द फिगर. हेन्स एव्हरी पॉइंट ऑन द सरफेस. आता ही अर्थ अशी फिरते, तर प्रत्येक पॉइंट, हा पॉइंट घ्या, हा इथं अजून दुसरा पॉइंट घ्या, अजून एनी पॉइंट घ्या, तर ते फिरताना एक सर्कल ट्रेस करतात किंवा सर्कल बनवितात. हेन्स एव्हरी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ एक्सेप्ट द पोल. पोलचा पॉइंट सोडून द्या. हा जो पोल पॉइंट आहे हा नॉर्थ आणि सपोज हा साऊथ असेल. एक्सेप्ट द पोल्स म्हणजे पोल्स सोडून, हे पोल्स आणि इक्वेटर सोडून जे जे पॉइंट्स येतील इन बिटवीन एन आणि ई, किंवा ई आणि यस यांच्यामधले सगळे काय करतील? एक सर्कल परफॉर्म करतील किंवा सर्क्युलर मोशनमध्ये असतील. तर हेन्स एव्हरी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ एक्सेप्ट द पोल्स म्हणजे पोल्सला सोडून मूव्ज इन अ सर्कल पॅरलल टू द इक्वेटर.
आता हा पॉइंट सपोज केलाय आपण, असे पण घेऊ शकतो नो डाऊट. तर हा पॉइंट हा असं सर्कल मध्ये फिरतो आहे आणि त्याचं सर्कल ह्या सर्कलला कसं आहे, पॅरलल आहे, इक्वेटोरियल प्लेनला, इक्वेटरला ते पॅरलल आहे, बरोबर. ओ डॅश पी इज द रेडियस. ही स्मॉल रेडियस, स्मॉल आर आहे रेडियस आणि ही कॅपिटल आर आहे. आता द मोशन ऑफ द मास एम, सपोज या ठिकाणी हे एक मास आहे, स्टोन पडलेला आहे, मोठा स्टोन ज्याचं मास एम आहे. द मोशन ऑफ मास एम ॲट पॉइंट पी, की जो पी या ठिकाणी आहे ऑन द अर्थ इज शोन बाय, ह्या एम इज शोन बाय डॉटेड सर्कल विथ सेंटर ओ डॅश. हे एम एवढं मास पी या ठिकाणी असं डॉटेड सर्कलने दाखवलेलं आहे त्याची मोशन. ती सर्क्युलर मोशन आहे, ही पण सर्क्युलर मोशन आहे. अर्थ रोटेट्स विथ अन अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर लेट लॅटिट्यूड ऑफ पी बी थिटा. समजा पी हे एक प्लेस आहे आणि त्याचा लॅटिट्यूड थिटा एवढा आहे. लेट लॅटिट्यूड ऑफ पी बी थिटा. समजा पी या ठिकाणचा लॅटिट्यूड थिटा आहे. लॅटिट्यूड म्हणजे काय, की सेंटर टू दॅट प्लेस जोडणारी जी लाईन आहे तिने इक्वेटरशी केलेला जो अँगल आहे दॅट इज लॅटिट्यूड. तो इकडे असो का इकडे असो, कुठेही असो, दॅट इज लॅटिट्यूड. मग लेट द लॅटिट्यूड ऑफ पी बी थिटा. पी या ठिकाणचा लॅटिट्यूड किती आहे, थिटा एवढा आहे. अँड रेडियस ऑफ सर्कल बी आर. आणि ह्या ठिकाणचा रेडियस ऑफ सर्कल आहे स्मॉल आर. स्मॉल आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, दॅट इज पी ओ डॅश. आता ह्या सर्कलचं सेंटर ओ डॅश आहे आणि ह्या सर्कलचं सेंटर ओ आपण कन्सिडर केलेलं आहे. मग पी ओ डॅश इज कॅपिटल स्मॉल आर. अँगल ई ओ पी इज इक्वल टू थिटा. आता अँगल ई ओ पी कोणता आहे, ई ओ पी हा थिटा आहे. ई बिईंग अ पॉइंट ऑन द इक्वेटर. आणि ई हा पॉइंट कुठं आहे, या इक्वेटरवर आहे. ही लाईन जी असेल त्या इक्वेटरवर हा ई पॉइंट आहे. ई इज बिईंग अ पॉइंट ऑन द इक्वेटर. आता अँगल ओ पी ओ डॅश इज इक्वल टू ऑल्सो थिटा. ओ पी ओ डॅश म्हणजे हा अँगल सुद्धा थिटाच असेल. हा अँगल का, कारण ह्या दोघं पॅरलल लाईन्स आहेत, त्यांना ह्या वेक्टरने ट्रान्सव्हर्सल सारखे ऍक्ट होते. म्हणजे इफ द टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल द अल्टरनेट अँगल्स आर इक्वल इन मेजर. म्हणजे हे अल्टरनेट अँगल्स आहेत, व्युत्क्रम कोन आहेत आणि ते समान मापाचे असतील, कारण ह्या दोघं लाईन्स ओ डॅश पी आणि ओ ई या दोघं पॅरलल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे. तर छेदिकेने दोन समांतर रेषांना छेदले असता होणारे दोन असे कोन, की जे व्युत्क्रम कोन किंवा अल्टरनेट अँगल्स म्हणतात, दे आर ऑफ सेम मेजर म्हणजे समान मापाचे असतील. ओके. मग बघा ई ओ पी इज इक्वल टू हे झालं, ओ पी ओ डॅश इज ऑल्सो इक्वल टू ओ पी ओ डॅश. दिस अँगल इज ऑल्सो इक्वल टू थिटा. आता इन ट्रँगल ओ पी ओ डॅश, हा ट्रँगल बघा ओ पी ओ डॅश म्हणजे हा जो ट्रँगल आहे, ह्या ट्रँगल मध्ये कॉस ऑफ थिटा, या थिटाचा कॉस रेशो लिहा. कॉस रेशो कसा लिहितात, हा 90 डिग्रीचा अँगल आहे, राईट अँगल ट्रँगल आहे. हा हायपोटेनियस आहे, हा हायपोटेनियस आहे. मग कॉस रेशो मध्ये थिटाचा कॉस रेशो कसा लिहिणार, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड काय आहे, आर आहे आणि हायपोटेनियस किती आहे, इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ आहे, कॅपिटल आर. म्हणजे स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर इज द कॉस ऑफ थिटा. पीओ डॅश अपॉन पीओ, पीओ डॅश अपॉन पीओ. समजला कॉस रेशो कसा लिहितात, लगतची बाजू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे कर्ण इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर. बरोबर. आता स्मॉल आर ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल
तर कॅपिटल आर ला इकडे पाठवा, या कॉस थिटाला मल्टिप्लाय होईल. कॅपिटल आर कॉस थिटा इज इक्वल टू स्मॉल आर. बर, हे इतकं तयार करून ठेवलं. आता पुढची स्टेप बघा. द सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन फॉर द मास m डायरेक्टेड अलॉंग PO डॅश इज. आता गंमत अशी आहे की या ठिकाणी एक P या ठिकाणी जे मास ठेवलेलं आहे ते मास दोन ऍक्सलरेशनच्या अंडर आहे. म्हणजे कसं, तर हे जे मास आहे ते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ कडे पण अट्रॅक्ट केलं गेलेलं आहे आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ धिस सर्कल दॅट इज ओ डॅश कडे पण ऍक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे त्या मासवर दोन ऍक्सलरेशन कार्य करत आहेत. एक म्हणजे टुवर्ड्स द ओ डॅश आणि दुसरं म्हणजे टुवर्ड्स द ओ. बरोबर. मग याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन मध्ये जर असेल तर त्याला इकडे जे ओढलेलं आहे ते सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आणि हे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आता बघा, द सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन फॉर द मास m डायरेक्टेड अलॉंग PO डॅश. कारण m हा इथं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी सेंट्रिपिटल सेंटरकडे ओढलं जाणे आवश्यक आहे, नेसेसरी आहे. जर सेंटरकडे तो पॉइंट ओढला गेला नाही तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार नाही, तो फेकला जाईल सर्कलच्या बाहेर, आउट ऑफ सर्कल. आणि म्हणून ओ डॅश कडे म्हणजे PO डॅश हे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन असेल ऍक्टिंग ऑन द मास स्मॉल m डायरेक्टेड अलॉंग PO डॅश. म्हणजे PO डॅशच्या दिशेने हा एरो दाखवलाय, या दिशेने ते असेल. मग ते किती असते सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन? तर आपण अगोदर फॉर्म्युला पाहिलेला आहे, A इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. इथं के असते. बरोबर. मग A इज इक्वल टू स्मॉल r ओमेगा स्क्वेअर इथं के असते. तर या ठिकाणी R ओमेगा स्क्वेअर जसाच्या तसा ठेवा. R ची व्हॅल्यू आपण R कॅपिटल R कॉस थिटा, या स्मॉल r ची व्हॅल्यू किती? कॅपिटल R कॉस थिटा. मग कॅपिटल R कॉस थिटा जसाच्या तसा, ओमेगा स्क्वेअर जसाच्या तसा, स्मॉल a इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थिटा. तर ही व्हॅल्यू आपण ऍक्सलरेशनची, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची ऑन द मास m टुवर्ड्स द सेंटर ओ डॅश ऑफ दिस सर्कल, अप्पर सर्कल. आता ह्याचा कंपोनेंट, द कंपोनेंट ऑफ दिस सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन अलॉंग PO म्हणजे काय? इकडे हे या P पॉइंटवर म्हणजे मास m इथं आहे त्याच्यावर दोन ऍक्सलरेशन कार्य करतायत. एक म्हणजे इकडे ओढतंय त्याला ह्या सेंटरकडे, कारण सेंट्रिपिटल मोशन मध्ये जो पण असेल त्याला सेंटरकडे कोणीतरी ओढत असेल, म्हणूनच तो सर्क्युलर मोशन परफॉर्म म्हणजे पूर्ण करत असतो. आणि दुसरी गोष्ट, तो अर्थच्या सरफेसवर चिपकलेला आहे, म्हणजे सेंटरकडे पण कोणीतरी ओढून ठेवलेला आहे. मग हे जे ऍक्सलरेशन आहे दॅट इज सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. आणि त्याचा हा जो असेल इकडे ओढणारा, दोन कडे ओढला गेलेला आहे हा मास, इकडे आणि इकडे. इकडे जे ओढलं दॅट इज सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन, ते आपण फाइंड आउट केलं R ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थिटा. आणि इकडे जे ओढलं गेलं दॅट इज कंपोनेंट ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. वी हॅव सीन इन वेक्टर component of vector. तर the component of this centripetal acceleration also acceleration along PO that is towards the center of the earth is AR is equal to A cos theta. या A चा ऍक्सलरेशनचा कंपोनेंट कोण असेल? AR. आणि तो किती असेल? A cos theta. आता कसं फाइंड आउट केलं आपण? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स अँड वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स मध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेलं आहे, कॉम्पोनंट ऑफ वेक्टर. तर त्या ठिकाणी मग ह्याचा कंपोनंट AR आहे आणि तो A cos थिटा इथं का असेल? बर, मग या ठिकाणी AR इज इक्वल टू
स्मॉल ए ची व्हॅल्यू ही जी तयार केली आपण आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा, इथं पुटअप करा फक्त ए ची व्हॅल्यू, हा कॉस थिटा जसाच्या तसा, हा कॉस थिटा जसाच्या तसा, स्मॉल ए ची व्हॅल्यू आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थिटा पुट केली. मग कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा होईल. ए आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, ए आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ऑफ थिटा. तर हे आपण कंपोनेंट ऑफ acceleration acting on mass m towards the center of the earth हा इतका असेल, ए आर ची व्हॅल्यू इतकी असेल. आता पुढची गोष्ट बघा, पार्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द पी, ह्या पी वर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय त्याचा काही हिस्सा, पार्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन पी ऍक्टिंग टुवर्ड्स पीओ, की ज्या फोर्सची डायरेक्शन पीओ कडे आहे, पी कडून ओ कडे आहे, इज युटिलाइज्ड इन प्रोव्हाइडिंग दिस कंपोनेंट ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ती पीओ कुठे युटिलाइज होते, वापरली जाते. युटिलाइज्ड मीन्स युज्ड इन प्रोव्हाइडिंग दिस कंपोनेंट ऑफ centripetal acceleration, and thus the effective force of gravitational attraction on m at p can be written as. आता ह्या सेंटेन्सचा काय अर्थ होतो, तर बघा आपण या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सपोज जी डॅश असेल, किती असेल या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी डॅश असेल. आपल्याला माहित नाही, आपण चेक करतोय. अकॉर्डिंग टू अल्टिट्यूड, अकॉर्डिंग टू डेप्थ आपण चेक केली, फॉर्म्युले आपण शिकलो. पण अकॉर्डिंग टू लॅटिट्यूड काय चेंज होईल तो बघायचा आहे. मग काय करणार आपण, तर या ठिकाणी जे वेट आहे एम जी डॅश, आता इथली ग्रॅव्हिटी आपल्याला माहित नाही अजून, ती जास्त आहे का कमी होईल, काय असेल, काही इक्वल असेल. मग त्याच्यासाठी जी डॅश आपण मानलेला आहे, ग्रॅव्हिटी तिथं किती असेल, जी डॅश असेल. मग वेट किती असेल त्या मासचं, तर मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन दॅट इज एम जी डॅश. मग हे एम जी डॅश किती असेल, की एम जी या वेट मधून एम जी, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऑफ द अर्थ ऍक्टिंग ऑन द मास एम, ह्याच्यामधून हा कंपोनेंट मायनस केला, तर मायनस करून जे शिल्लक राहील म्हणजे काय, तर बघा याच्यावर असणारी ग्रॅव्हिटी ही ह्या ग्रॅव्हिटीने जे ओढलं त्या ग्रॅव्हिटी मधून या इकडे जे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनने त्याला ऍक्सलरेट केलं ते मायनस होता जे शिल्लक राहील ते. समजलं की नाही. हे बघा हा मास इकडे पण ओढला जातोय, इकडे पण ओढला जातोय. आता इकडे ओढणं हे जास्त आहे, बरोबर, कोणापेक्षा, इकडे ओढलं जाण्यापेक्षा. मग एकूण किती ओढलं जाईल, तर इकडे ओढलं जाण्यामधून इकडे ओढलं जाणे मायनस केलं जे शिल्लक राहील ते म्हणजे एम जी डॅश. आपण मास मास मासने मल्टिप्लाय केलेले ऍक्च्युअल मध्ये. आता हा एम इथला कॉमन घेतला आणि हा एम कॅन्सल केला, तर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा हे शिल्लक राहील. दिस इज द effective acceleration due to gravity at a place P acting on the mass m. Thus the effective acceleration due to gravity at P is given as g dash is equal to g minus r omega square cos square of theta. समजलं मग. तर अशा प्रकारे हे वेटच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, त्याच्यातला m हा कॉमन करून हा m कॉमन करणार, दोघं m आणि हा m कॅन्सल होईल. मग शिल्लक करायला जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थिटा. आता हा जी डॅश म्हणजे इफेक्टिव्ह ऍक्सलरेशन ऍट पॉइंट पी ऍक्टिंग ऑन द मास एम किती असते, जी मायनस म्हणजे पृथ्वीच्या ऍक्सलरेशन मधून एवढा फॅक्टर कमी केला इतके तिथं असते. म्हणजे हा जी ग्रेटर का हा जी डॅश ग्रेटर, हा जी ग्रेटर, कारण याच्यामधून एवढं मायनस होईल तेव्हा कुठे याच्या इक्वल येईल, म्हणजे हा ग्रेटर आहे, बरोबर.
याच्यामधून एवढं मायनस होऊन सुद्धा तो याच्या इक्वल राहील, म्हणजे स्मॉल जी इज ग्रेटर अँड जी डॅश इज लेस. तर अशा प्रकारे आपण हे डेरिव्हेशन कंप्लीट झाले.